नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ मॅटर. 9th क्लासमधला मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजेच द्रव्याचे मोजमाप. हा लेसन आपण बघणार आहोत. द्रव्याचे मोजमाप, त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणतात मेजरमेंट ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन, ॲटम, न्यूक्लिअर, ॲटम, मॉलिक्युल्स यांच्या डेफिनेशन या अशा पद्धतीने आपल्याला याचे रिव्हिजन करायचे आहे. पहिलं लॉज ऑफ केमिकल कंपोजिशन म्हणजेच रासायनिक संयोगाचा नियम. काय आहे हा रासायनिक संयोगाचा नियम? याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट हा आहे की द कंपोजिशन ऑफ सबस्टन्स चेंजेस ड्युरिंग अ केमिकल चेंज. जनरली कंपोजिशन ऑफ सबस्टन्स चेंजेस ड्युरिंग अ केमिकल चेंज. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स इज दिस रिगार्ड वर परफॉर्म बाय सायंटिस्ट इन 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances, uses and form. The scientists Dalton and Thomson and Rutherford studied the structure of substances and the atom and thus discovered the laws of chemical combination. हा केमिकल कॉम्बिनेशन जो आहे, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजेच रासायनिक संयोगाचा नियम, हा कोणी शोधून काढला? डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी. याचं महत्त्वाचं म्हणणं काय आहे की हा जो केमिकल आहे आणि हा एक केमिकल आहे, हे रासायनिक अभिक्रियेच्या आधी जेवढं वजन असते यांचं, त्याच्यानंतर जो काही नवीन सबस्टन्स तयार होतो त्याचं आणि याचं वजन जे काय असते ते सारखंच असते. म्हणजे मूलद्रव्याचे वजन आणि रासायनिक बदलाने तयार झालेल्या द्रव्याचे वजन हे कसं असते? सारखंच असते. हा आपल्याला नियम सांगतो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. काय सांगतो? मूलद्रव्याचे वजन म्हणजे याचं वजन आणि याचं वजन, जे काही वजन असेल ते, आणि रासायनिक बदलाने तयार झालेलं जे वजन आहे, रासायनिक बदलाने जे तयार झालेलं द्रव्य आहे त्याचं वजन हे कसं असते? सारखंच असते. हे आपल्याला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे रासायनिक संयोगाच्या नियमाला लक्षात येते. नेक्स्ट आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. काय म्हणते लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन? कोण पुट फोर्थ केला आहे? तर J.L. प्राउस्ट याने 1794 सांगितलेला लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन. द प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट्स इन द व्हेरियस सॅम्पल्स ऑफ कंपाऊंड इज फिक्स्ड. म्हणजे काय? संयोगाच्या विविध नियमांमध्ये विविध नमुन्यांमधील घटक हे मूलद्रव्यांचे वजनप्रमाणे नेहमी स्थिर असते. म्हणजे काय? संयोगाच्या विविध नमुन्यांमधील घटक मूलद्रव्यांचे वजनीप्रमाणे नेहमी स्थिर असते. त्या जे काही संयोगामध्ये विविध घटक आहे त्यांचे हे जे वजन आहे ते नेहमी कसं असते? फिक्स असते. हा आपला लॉ ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन सांगतो. त्याच्या आधी एक लॉ राहिलेला आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. तो काय सांगतो? देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन द वेट ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. जे काही केमिकल रिॲक्शन असते त्याच्यानंतर जे काही बदल होतात त्या बदलानंतरही आधीचे मूलद्रव्य आणि नंतरचं जे बदल झाल्यानंतर जे काही मूलद्रव्य तयार होतं त्याच्यामध्ये वजनामध्ये काही फरक आढळून येत नाही. म्हणजे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन सारखंच आहे. हे पण काय म्हणते? 1785 फ्रेंच सायंटिस्ट जो आहे अँटोइन लावेझर याने हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर शोधून काढला, सांगितला आहे. त्याने निष्कर्ष काढला की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. म्हणजे वजन कसं असते? सारखंच असते असं आपल्याला सांगितलेलं आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटरमध्ये. म्हणजे या लॉमध्ये आणि या लॉमध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त शब्दांचाच फरक आहे, अर्थ सारखाच आहे. नंतर लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन बघितलं जातं. नंतर बघूया ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजे काय? अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. स्वतंत्र अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजे अणूचे केंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. अणूची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये व्यक्त करतात. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कक्षेच्या संख्येवर अवलंबून असतो. द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. समजा हा सर्कल झाला, हा सेंटर झाला, हा एक ॲटमच समजा तुम्ही. मग अणूचा जो साईज आहे किंवा आकार आहे कशावरून ठरतो? तर त्याच्या त्रिज्येवरून.
हा ओ ए हा त्याची समजा त्रिज्या झाली त्या ॲटमची, तर ओ ए ही त्रिज्या झाली. या त्रिज्येवरून ॲटमची साईज आपल्याला लक्षात येते किंवा ठरते असं सांगतो. द साईज ऑफ ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस. द ॲटॉमिक रेडियस इज ॲन आयसोलेटेड ॲटम is the distance between the nucleus of an atom and is its outermost orbit. Atomic radius is expressed in nanometer. ॲटॉमिक रेडियस जी आहे ही कशामध्ये दाखवल्या जाते, तर नॅनोमीटरमध्ये दाखवल्या जाते. कशामध्ये? नॅनोमीटरमध्ये दाखवल्या जाते. नंतर आहे मास ऑफ ॲन ॲटम. द मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट. हा जर ॲटम जर बघितला आपण, याच्यामध्ये प्रोटॉन आढळतात आणि न्यूट्रॉन आढळतात. मास ऑफ ॲन ॲटम म्हणजेच काय? अणूचे वस्तुमान. मग हा अणूचे वस्तुमान कशावर डिपेंड आहे, तर या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर. मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट. द नंबर P+N, हा जो नंबर आहे P+N इन द ॲटॉमिक न्यूक्लियस इज कॉल्ड द ॲटॉमिक मास नंबर. त्यालाच काय म्हटलं जातं? ॲटॉमिक मास नंबर असं सुद्धा म्हटलं जाते. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर कॉल्ड न्यूक्लिऑन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन्स म्हणजेच न्यूक्लिऑन्स म्हणतात. आणि अणुवस्तुमान जे आहे हे कशाने दाखवतात? म्यू या ग्रीक लेटरने दाखवतात. म्यू या ग्रीक लेटरने दाखवतात. आणि अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर काय? द नंबर ऑफ P+N इन ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजेच अणुकेंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन व न्यूट्रॉन म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जे काही सम असेल त्याला म्हटलं जाते अणुवस्तुमानांक. आता पहा, मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा म्हणजे केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स. काय म्हणतात केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट्सला? कसं दाखवता येते केमिकल एलिमेंट्सचे सिम्बॉल्स ते पहा. केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स ही जी याचा जर शोध कोणी लावला असेल तर कोणी लावलेला आहे? बर्झेलियस या शास्त्रज्ञाने लावला. कोण? बर्झेलियस. त्याच्या आधी काय करायचे तर सर्टन सायन्स म्हणजे काही चिन्ह वापरायचे, पण बर्झेलियसनं याच्यामध्ये बदल करून सिम्बॉल्स काढले. कसे? तर मूलद्रव्यांची संज्ञा त्याच्या नावातील पहिले अक्षर इंग्रजी अल्फाबेटमधले आणि दुसरे इतर विशिष्ट अक्षर अशी असते. 2 अक्षरांपैकी पहिले अक्षर इंग्रजीमध्ये मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत असं लिहिल्या जाते असं बर्झेलियसनं सांगितलं. त्या पद्धतीनेच आपण आजपर्यंत कोणत्या एलिमेंटचे सिम्बॉल्स लिहित असतो. कसे? अकॉर्डिंग टू दिस द मेथड ऑफ द बर्झेलियस, द सिम्बॉल ऑफ ॲन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर ऑफ ऑर द फर्स्ट अँड सेकंड ऑर अनदर स्पेसिफिक लेटर इन इट्स नेम. ऑफ द 2 लेटर्स द फर्स्ट इज कॅपिटल लेटर. पहिलं लेटर काय असते? कॅपिटल असते जर 2 लेटर असेल तर, आणि दुसरं काय असते? स्मॉल लेटर असते. हे आपण मागच्या वर्षी बघितलेलंच आहे. हे झाले केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स. नंतर आहे रेणू वस्तुमान म्हणजेच मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स. लाईक ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन द डाल्टन. न्यूमध्ये दाखवल्या जाते. हे न्यूमध्ये. याचा मराठीत अर्थ काय? एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमानांक म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूच्या वस्तुमानांची बेरीज होय. आणि ते दाखवतात कशानं? म्यूने दाखवतात. आणि सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन कोणती असेल या लेसनमध्ये तरी आहे व्हॅलन्सीची म्हणजेच संयुजा. काय असते संयुजा म्हणजे? व्हॅलन्सी म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड व्हॅलन्सी. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात. संयोग पावण्याच्या म्हणजे आयनिक बंध निर्माण करण्यासाठी मूलद्रव्यांचे अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे मूलद्रव्यांची संयुजा होय. द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय अ स्पेसिफिक नंबर. इट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फाउंड बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ द अदर ॲटम्स. जर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट टू कंबाईन इज कॉल्ड व्हॅलन्सी. याला व्हॅलन्सी असं सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला उदाहरण सांगता येईल की हायड्रोजनची व्हॅलन्सी किती झाली? 1. हेलियमची व्हॅलन्सी झाली 0 आणि बेरिलियमची व्हॅलन्सी म्हणतात आपल्याला 2. हे त्याचे काही उदाहरणं झाले. ठीक आहे. सो दिस इज दी
मेजरमेंट ऑफ मॅटर इन शॉर्ट ॲज अ रिव्हिजन अँड बिलो देर इज अ असाइनमेंट. हा अभ्यास तुम्हाला लिहायचा आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये आणि कंप्लीट करायचा आहे.